नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त बॅनर एडिटिंग हे घेऊन आलेलो आहोत। तर बघू शकता तुम्ही, बॅनर एकदम मस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला हे आवडेल। तर असेच बॅनर्स आणि त्या संबंधित माहिती आपण इंस्टाग्रामला नेहमी अपलोड करत असतो आणि याचं मटेरियलसुद्धा आपण टेलिग्रामला टाकत असतो। तर माझ्या इंस्टाग्राम ID ला फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा। तर सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला। सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेतलेलं आहे आणि ते सिम्पली रोटेट करून घेतलेलं आहे। 3 डॉटवर क्लिक करून कॅनव्हासची साईज ही आपण नेहमीप्रमाणे 5000 × 5000 अशा स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीचा इंटरफेस आल्यानंतर डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे सिम्पली इथनं डिलीट करायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनला क्लिक करून गॅलरीमधून आपल्याला जे बॅकग्राऊंड आपण दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड आपण इथं सिलेक्ट करून घेऊया। तर माझ्या पद्धतीने आम्ही हे बॅनरचा बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेला आहे। जर तुम्हाला याच्यात चेंज करायचे असतील तर तुम्ही सुद्धा चेंज करू शकता। त्याचे PLP आणि PNG असे दोन्ही मटेरियल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे आणि त्याचा पासवर्डसुद्धा या व्हिडिओमध्येच आहे, 2 स्टेपमध्ये आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा आणि कृपया पासवर्डसाठी कोणी मेसेज करू नका, पासवर्ड व्हिडिओमध्येच आहे। राजमाता जिजाऊ साहेबांची जी इमेज आहे ती आपण इथे ॲड केलेली आहे। त्याचा एक्सपेक्ट रेशो 100 करून पॅनलमध्ये जाऊन त्याला लॉक करून घेतलेला आहे। तर टेक्स्टसुद्धा आपण इथे ॲड करून घेतलेला आहे, राजमाता जिजाऊ साहेब। तुम्हाला टेक्स्ट कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा। त्याला सिंपल असा इफेक्ट दिलेला आहे, याचा काही जास्त इफेक्ट देण्याचा आपण प्रयत्न करत नाही, सिंपलच ठेवतो टेक्स्ट वगैरे। तर मित्रांनो, पटापट आपण सर्व पेजेस इथं ॲड करून घेतोय। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने एक PNG ॲड करून तिचा एक्सपेक्ट रेशो हा 100 करून पॅनलमध्ये जाऊन तिला लॉक करून घ्यायचा आहे, जेणेकरून ती PNG हलणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही एडिटिंग करताना। PLP मध्ये तुम्ही टेक्स्टचा कलर चेंज करू शकता, फोटो वगैरे हे तर चेंज करू शकतात, पण जर टेक्स्ट आहे त्याचा टेक्स्चर, कलर, शॅडो किंवा अजून काही इफेक्ट तुम्हाला द्यायचे असतील तर ते तुम्ही देऊ शकता। प्रत्येक लेअर ही एडिटेबल असते, तिला तुम्ही एडिट करू शकता। मटेरियल तुम्ही बॅनर एडिटिंगला सुद्धा वापरू शकता। मित्रांनो, बॅनर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि लाईक करा। इथं आपण आता बॅनर सेव्ह करून घेतोय, त्याची क्वालिटी अल्ट्रा करून इथं बॅनरला सेव्ह करून घ्यायचं आहे। आणि पुढची स्टेप मित्रांनो, प्रत्येक बॅनरला आपण करत असतो तसं एन्हान्स करायचं आहे क्वालिटीला। हे आहे फोटो एन्हान्सर ॲपचा वापर करून, हे ॲप तुम्हाला प्ले स्टोरला इझिली मिळून जाईल, तुम्ही ते नक्की डाउनलोड करा आणि आपल्या बॅनरची क्वालिटी एन्हान्स करा, जेणेकरून कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे बॅनर अपलोड केल्यानंतर ते फाटत नाही, पिक्सेट होत नाही।
मित्रांनो प्रोसेसिंग होत आहे, बघू शकता तुम्ही 25 सेकंदाची ॲड असते. तर योगेश्वरी ग्राफिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. तर मित्रांनो अशा नवनवीन बॅनर्सची एडिटिंग आपण या चॅनलवर नेहमी करत असतो. प्रत्येक सण, प्रत्येक इव्हेंटला आपण बॅनरच्या सहाय्याने शुभेच्छा देऊन साजरा करत असतो. तुम्हाला सुद्धा सोप्या पद्धतीने सांगण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न असतो. संक्रांतीनिमित्त मित्रांनो हे बॅनर आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, हे सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. हे पण बॅनर एकदम झकास झालेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मित्रांनो परत भेटूया आपण आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.